राहिल मात्र ड्राईव्ह केली आहे, खेळाडू तिथे तैनात आहे. विद्येशला आपण पाहतोय. अप्रतिम कलेक्शन विद्येशच्या माध्यमातून राहिलंय. अजून एक चांगला ऑफ कटर पॉइंट वरती हर्षल घरात. रनआउटची संधी निर्माण तर झाली आहे. फेकी थोडीशी खराब आहे, फेकी थोडीशी खराब आहे. हँड फ्री करावे लागणार आहेत. अजून एक फ्लायटेड चेंडू. हर्षल पुन्हा एकदा चेंडू खाली आहे. इथे मात्र विकेटचं पतन. यतीनचं कौतुक करावं लागेल. अर्थातच फ्लायटेड गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतो. विकेटला कसं रीड करावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण यतीनच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहू शकतो. मागच्या अनेक वर्षापासून तो फक्त अपग्रेड गोलंदाजी करतोय, परंतु कोणतं असं मैदान असेल ज्या मैदानाला रीड करून तो गोलंदाजी करत नाही. मैदानाच्या हिशोबाने कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं अर्थातच उदाहरण आपण यतीनच्या माध्यमातून घेऊ शकतो. अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र थोडंसं विकेटची हेल्प आहे, तर फ्लायटेड गोलंदाजी तो करताना आपल्याला दिसतोय. हे मात्र असते. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी राहिली आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 4 या आकड्यावरती आहे. बॅकफुट वरती पंच केला. यावेळेस हर्षलला बीट करून चेंडू निघून जाणार आहे. सीमा रेषेच्या बाहेर येतो हा श्री चषकाचा दमदार असरदार चौकार. बॅकफुट वरती जाऊन पंच केला फ्लायटेड चेंडूला. अर्थातच धावफलक 8 या आकड्यावरती. कौतुक करावं लागेल. राहिला एक यंगस्टर आहे आणि यतीन सारख्या गोलंदाजाला रीड करणं कठीण आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये का फटका खेळलाय. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स जरी आला असता तरी राहील मात्र या हंगामामध्ये उभरता सितारा यंगस्टर टॅलेंट म्हणून TTS चिंचणी संघाकडून आपल्याला उदयास येताना दिसतोय. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती अजून एक फ्लायटेड ऑफ ब्रेकर गोलंदाज मिस्टर चिरायू घरात. यावेळेस फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल होणार आहे सक्सेसफुल. राहिलच्या फळीतून येतोय चौकार. शॉर्ट पद्धतीने चेंडूचा अर्थातच समाचार राहिलने या स्पर्धेमध्ये घेतलाय. आखूड टप्प्याची गोलंदाजीने त्याला शॉर्ट आर्म पुल कसं करायचं तर अर्थातच त्याचं देखणं उदाहरण. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. नवीन संघ पुन्हा एकदा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. स्टेट डाऊन द ट्रॅक. तिथे हर्षल आहे. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावलाय 13 या आकड्यावर. मनगडाचा वापर वॉटर स्टार्ट. राहिलच्या फळीतून हा चौकार आपण पाहतोय. नजाकत अर्थातच आज पिता मात्र विचार केला तर अर्थातच आमिर संघामध्ये नाहीये, उपलब्ध नाहीये, परंतु त्याची जागा मात्र पूर्णपणे भरून काढली राहिलने. कुठेतरी फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन खराब. पायावरती जर चेंडू आपण आजाद दिल तर मोठा मैदान आहे आणि त्या मोठ्या मैदानाचा फायदा आज राहील जो लय मध्ये आहे तो फॉर्मचा फायदा उचलतोय.
शॉर्ट पोल पुन्हा एकदा नंदन. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिला 17 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ते मात्र सुद्धा मनगटाचा वापर. एक धाव परिपूर्ण होईल. 9च्या सरासरीने धावांचा विचार केला तर 18 या आकड्यावरती आहे. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी तिवारी सर आपल्याला प्लीज विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. वेलकम असेल सर आपलं. चिराग पाटील साहेबांना विनंती असेल की चिराग पाटील साहेब आपण प्रमोदजी तिवारी साहेबांचा आदर सत्कार करायचे. प्रत्येक अतिथीचा आदर तिथ्य करणं गरजेचं. तेच आपण पाहतो श्रीलेवन च्या कमिटीच्या माध्यमातून आदर तिथ्य पार पाडलं जात आहे. धावांचा विचार केला धावफलक 18 या आकड्यावरती आहे. धन्यवाद प्रमोद सर की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. मोलाचा वाटा आपल्या स्पर्धेमध्ये असंच सहकार्य आम्हाला लाभू द्या आतमध्ये. इथे मात्र नयन गोलंदाजी मार्कवर रनआउटची संधी आहे. कलेक्शन तर चांगलं आहे आणि यस नयन याच्यामध्ये पारंगत आहे. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण त्याला अर्थातच एसटीच्या मागे पाहतो तर आपण पाहतोय गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये कशा पद्धतीने एसटी अर्थातच रिव्ह्यू आपण पाहिलं बॅटिंग टीमचा आहे. अर्थातच कुठेतरी रिव्ह्यू लॉस्ट होतोय. नयन मात्र अर्थातच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पाहिले. कलेक्शन मध्ये तो जास्त वेळ लावणार नाहीये आणि त्यानंतर लगेच यष्टी उद्ध्वस्त केल्या. आता मात्र आसिफवरती जबाबदारी असणारे कुठेतरी राहील सारख्या खेळाडूचं अर्थातच काम त्याने पार पाडलं. इथे मात्र नयनने मात्र स्वतःच्या संघाला कमबॅक करून दिले. चेंडू शिल्लक आहेत. पूर्णपणे नयनने स्वतःच्या संघाला कमबॅक करून दिले. चांगली फायटेड गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहिलं स्वतःच्या संघाला करून दिले कमबॅक. फुलटा चेंडू आहे परंतु फायदा उचलता आला नाहीये. आसिफ गोलंदाज एकमेकांच्या विरुद्ध ओव्हरऑल क्रिकेटमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा या दोघांनी लिहिल्या गाजवल्यात. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये अंडर क्रिकेटचा आस्वाद घेताना आपण पाहतो या बोईसरच्या भीमनगर क्रीडा नगरीमध्ये. धावांचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहे. धावफलक 19 या आकड्यावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथांवरती आहे. फ्लायटेड चेंडू नयनने पुन्हा एक चांगला स्टॉप आपण पाहिला. धावांचा विचार केला धावफलक 1 आकड्यावरती आहे. से 23 23 धावा धावफलकावर अंतिम षटक. गडींचा विचार केला 2 गडी बाद झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट मिस्टर हर्षल. हर्षू नावाने जास्तीत जास्त अंडर क्रिकेटमध्ये अर्थात ज्याची कोहली संघाचा खेळाडू हर्षलला आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब चेंडू आहे. फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला नाहीये. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
इथे यश मात्र चेंडू खाली जिथपर्यंत येईल प्रयत्न राहिले, डिस्टन्स कव्हर केलं. 25 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र अर्थातच कुठेतरी सरळ पाला चेंडू जाऊन ब्रश करतो, धावांचा विचार केला. धावफलक धावांवर पोहोचले 26 या आकड्यावर. चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र हिट विकेटच्या माध्यमातून जावं लागणार आहे. बॅक टू दी पवेलियन गॉन. 20 वरती लागतो का आसिफ सारखा मोठा फलंदाज बॅक टू दी पवेलियन. धावांचा विचार केला 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. अक्रमला आपण पाहतो 3 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण करेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मात्र थोडंसं आपण पाहिलं मिसकम्युनिकेशन झालं. अनिकेत चेंडूवरती येईल की यतीन येईल, परंतु शेवटच्या क्षणावरती सिनियर खेळाडूने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. 27 धावा. इथे मात्र अजून एक फुलटॉस चेंडू. धावांचा विचार केला धावफलक 28 या आकड्यावरती आहे. साईदीप बोईसर विरुद्ध जय जोगनदेव आगमन सी. टॉस साठी यायचे. YBCC वेऊर सारख्या मोठ्या बलाढ्य संघाला अर्थातच जय जोगनदेव आगमन सी या संघाने अर्थातच कुठेतरी पिछेहाट दिली आणि त्याच्यानंतर दाखल झाला साईदीप बोईसर समोर. अर्थातच एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा नवली संघ. जास्त वेळ न दवडता 2 फलंदाज आणि TTS चिंचणी संघ लगेच क्षेत्ररक्षण. घेऊया शॉर्ट ब्रेक मध्ये येऊया मैदानाच्या आतमध्ये. ती धावांचा पाठलाग करायचा आहे. चला साईदीप बोईसर संघाचा कर्णधार ऑलरेडी उपलब्ध आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण मुनीरला पाहतो. चला TTS चिंचणी संघ थोडंसं स्पीडअप करायचंय.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मुनीरला 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. हर्षल आणि अर्थातच यतीनी जुनी जाणती लेफ्ट हँडेड राईट हँडेड जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरतीच वाईड +1 ने होतीये सुरुवात. असगर करतोय सुगी. वाईड +1. इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं कारण यतीनला माहिती आहे ऑलरेडी सिंगल वाईड आलंय, तर त्याच्यानंतर मात्र सिंगल. हलक्या हाताने पुन्हा एकदा सिंगल आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 4 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुट वरती पंच केलाय चेंडू. आता मात्र होणार आहे फरार. धावा मिळतील 4 4 4 4 आणि 4. बॅकफुटवरती टॅप केला. रनआउटची संधी आहे परंतु यतीन आपण पाहिलं नॉनस्ट्राईक गेट वरती सुखरूपरित्या पोहोचतोय. धावांचा विचार केला धावफलक 9 आकड्यावरती आहे. ते मात्र बॅकफुटला पंच केलंय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिलं 13 या आकड्यावरती आहे. इथे मात्र वाईड चेंडू आहे. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. बेगीडचा प्रयत्न हा झेल झालाय का तर यस राहिलच्या माध्यमातून एक अफलातून झेल. हर्षल घरत बॅक टू दी पवेलियन गॉन. नास्ट्राईक एंड वरती आपण अनिकेतला पाहतोय. ते मात्र हलक्या हाताने एक्स्ट्रा बाउन्स नक्कीच झाला परंतु यतीनला माहिती आहे ज्या धावांची अजूनपर्यंत गरज होती त्या धावा आल्या. 30चा पाठलाग करताना ऑलरेडी 15 धावा म्हणजे अर्धा पल्ला आपण गाठलाय. आता मात्र विचार केला अजूनही गरज आहे 15 धाव्यांची येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. इथे मात्र अजून एक एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा पंचांना बिझी ठेवल्या. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिरिक्तच्या रूपामध्ये धावा आल्या. बॅकफुट वरती कच केलाय. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशनला अर्थातच कुठेतरी प्राधान्य दिलं जात आहे. हर्षल बाद झाल्यानंतर अनिकेतला इंट्रोड्यूस करण्यात आलाय.
सिंगलच्या माध्यमातून धावांचा विचार केला. धावफलक 17 या आकड्यावरती आणि अजून एक वाईडचा इशारा पंचांना मजबूर केला एक्सरसाइज करण्यासाठी. समीर खानला आपण मुख्य मंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण अपर्णा डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अनेक मान्यवरांची मांदियाळी अजूनपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. शेवटचा पॅनल आजच्या दिवसातला आपण पाहतोय. हलक्या हाताने स्टेअर केलं. हँड आय कॉर्डिनेशन परफेक्ट. अगदी डोळ्याच्या खाली चेंडूला स्टेअर केलं. या 3 कडे अनुभव आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 19 या आकड्यावरती आहे. इथे मात्र सबमरीन डिलिव्हरी ओव्हर द वेस्ट हाईट चेंडू डिलिव्हर झाला, परंतु चेंडू निघताना मात्र अलॉंग द विकेट. सरळ यष्टीरक्षक असगरच्या हातामध्ये. धावांचा विचार केला. अजूनही येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. 11 रिक्वायर्ड इन 14 डिलिव्हरीज. हलक्या हाताने स्टेअर केलंय. शॉर्ट चेंडू होता. अनिकेतने कोणताही मोठा फटका खेळण्याचा जोखीम पत्कारला नाहीये. शेवटचा अजूनही शिल्लक धावांचा विचार केला. धावफलक 20 या आकड्यावरती आहे. मात्र धावफलक ठेवला. यतीन मागच्या अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवामध्ये पेशन्स ही मात्र खूप मोठी बाजू असते. तो पेशन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 21 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 12 मध्ये अजूनही गरज आहे केवळ आणि केवळ 9 धाब्यांची. हे सुद्धा बॅटल चांगलं असणार आहे, कारण यतीन विरुद्ध असगर असा सामना आपण अनेक मोठ्या मैदानामध्ये पाहिलाय. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, परंतु आज थोडंसं जमेची बाजू नवली संघाकडे आहे. यतीन मात्र कोणताही मोठा फटका अनुभवत नाहीये, कारण ऑलरेडी तो मोठा फटका त्याने पहिल्या 2 षटकामध्ये अनुभवला. चांगल्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या संघाला पाठवलं आणि अर्थातच परिस्थिती बघून जो खेळाडू खेळतो तोच मात्र मोठ्या पटलावरती स्वतःचं नाव करतो. इथे मात्र अनिकेत मोठा फटका खेळायचा होता. यतीन एका बाजूला पेशन्स दाखवतोय, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इनसाइड ए सिंगल मात्र होती कंप्लीट. संयम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. धावांचा विचार केला अर्थात धावफलक आपण पाहिलं 24 या आकड्यावरती आहे. यतीन मात्र नॉनस्ट्रायकर एंड वरतून कानमत्रानं दिसताना आपण पाहिलं की जरी फ्लायटेड चेंडू असला तरी त्याच्यावरती हिट करण्याचा प्रयत्न तू करू नको. आणि अनुभव मात्र शेअर करताना आपण पाहिलं यतीनला नॉनस्ट्रायकर एंड वरून. आणि यतीनला माहिती अजगरची गोलंदाजी त्याने अगदी जवळून पाहिली आणि खेळली सुद्धा आहे. मोठा फटका प्रयत्न मात्र केलाय. धावांचा विचार केला 25 धावा. आता मात्र 5 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू 5 धाब्यांची. काय चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटेल संयम आणि चेक 26 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू. मनगडा वापर, परंतु 1 धाव भेटणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावांचा विचार केला 27 धावा धावफलकावरती आहेत. 3 धाव्यांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूमध्ये 3 धावा अर्जित करायचे आहेत. यावेळेस मात्र सिंगल परिपूर्ण झालाय. 2ची गरज अजूनही. यतीनचं कौतुक करावं लागेल. तब्बल 9 चेंडू मागे 12 धावा.
एक सेन्सिबल अर्थातच त्याचा एक चौकार सुद्धा आहे. अगदी दुसऱ्या चेंडूवरती जो चौकार आला त्याने मात्र पूर्णपणे प्रेशर रिलीज केलं होतं या सामन्याचं. आणि इथे मात्र अलॉंग तो कार्पेट चौका येतोय. चला हा हडलक असेल टीटीएस चिंचणी. आभारी आहेत आपले की अर्थातच आपण या स्पर्धेमध्ये आले, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि दुसऱ्या बाजूला नवली संघ खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला सुद्धा आपल्या पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट. चला साईदीप बोईसर लगेचच